आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याचे अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। अशा प्रकारच्या सगळ्या जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत, लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं आहे। महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। राज्यात सध्या पावसानं धुमाकूळ घातलाय। कुठे दरडी कोसळतायत तर कुठे रस्तेच वाहून जात आहेत। ग्रामीण भागात तर गावांच्या अक्षरशः नद्या झाल्या आहेत। मुंबईमध्ये तर संपूर्ण पावसाळ्यात जितका पाऊस होतो तितका गेल्या 4च दिवसात झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रातच रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे राज्याच्या कोणत्या भागात कशी असेल परिस्थिती त्याचा आढावा घेऊयात या व्हिडिओमधून। गेल्या रात्रीपासून आणि आज सकाळपासून पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे। सगळ्यात आधी खडकवासला धरणाबद्दल बोलायचं झालं तर आज दुपारी 2 वाजेपर्यंत धरण 32% भरलं असलं तरी सुरू असलेल्या पावसामुळे पुढील 24 तासांमध्ये 80%हून अधिक भरू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्यानं नदीपात्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर दुसरीकडे कासारसाई धरण 93.45% भरलं असून दुपारी 2 वाजल्यापासून तब्बल 3860 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तसंच वडिवळे धरणातून सुद्धा विसर्ग वाढवून 8935 क्युसेक करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या मुसळधार पावसाचा परिणाम आळंदीत सुद्धा दिसून आलाय। इंद्रायणी नदीला झालेल्या पुरामुळे अनेक भाविक विविध ठिकाणी अडकले होते। मात्र नगर परिषद, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि NDRFच्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल 408 भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर मंदिर परिसर, इंद्रायणी नगरी, ठाकूरबुवा मंडप आणि गोपाळपुरा इथून बचाव कार्य यशस्वीपणे पार पडले। दरम्यान श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जिल्हा प्रशासनानं महत्त्वाच्या सूचना दिल्यात। पूरपरिस्थिती लक्षात घेता वारकरी आणि भाविकांनी देहू किंवा आळंदीऐवजी पुणे महानगरपालिका हद्दीनंतरच्या मार्गावरून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्यानं वारकऱ्यांनी देहू आळंदीमध्ये जाऊ नये, पालखी आम्ही पुण्यात आणू, वारकऱ्यांनी पुण्यातच थांबावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। लोणावळ्यात तर धडकी भरवणारा पाऊस पडलाय। गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 267 मिलीमीटर पावसाची नोंद करत यंदाच्या मोसमातल्या विक्रमी पावसाची नोंद झालीय। हवामान विभागानं दिलेला हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय। पावसाचा फटका वाहतुकीला सुद्धा बसलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात मोठी दरड कोसळल्यामुळे मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यावश्यक काम नसेल तर मुंबई पुणे मार्गावरचा प्रवास टाळावा असं नागरिकांना आवाहन केलंय। याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सुद्धा सर्व यंत्रणांना नागरिकांना तातडीची मदत करण्याचे आदेश देत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन केलंय। एकूणच धरणांचा वाढता विसर्ग, नदीपात्रातली पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि पुढच्या पावसाचा अंदाज हे सगळं लक्षात घेता पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं आणि सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय।